नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल बी कॅम्पस स्टडीमध्ये। तर अतिशय आनंदाची मित्रांनो बातमी आहे। तर नवीन जाहिरात आहे आणि रयत शिक्षण संस्थेची मित्रांनो जाहिरात आहे। तर यामध्ये शिक्षक भरती मित्रांनो निघालेली आहे। तर तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे। आणि मित्रांनो प्रायमरी टीचर, अप्पर टीचर असे विविध प्रकारच्या मित्रांनो शिक्षकाच्या जागा भरल्या जाणार आहेत आणि थेट तुम्हाला इंटरव्ह्यूला जायचं आहे। तर सर्व तुम्हाला माहिती सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला मित्रांनो सबस्क्राइब करा। तर पहा, रयत शिक्षण संस्था, आप्पासाहेब भाऊराव पाटील इंग्लिश मीडियम स्कूल सातारा, सेल्फ फायनान्स स्कूल। तर वॉक इन इंटरव्ह्यू, तर तुम्हाला मित्रांनो इंटरव्ह्यूला जायचं आहे थेट। तर ॲप्लिकेशन आर इन्व्हायटेड फॉर आप्पासाहेब भाऊराव पाटील इंग्लिश मीडियम स्कूल सातारा CBSE ॲफिलिएटेड मित्रांनो। तर ॲडव्हर्टाइजमेंट 2025-26 आहे। तर पहा, पहिली जी पोस्ट आहे तर पहिली पोस्ट आहे प्रिन्सिपलची। तर प्रिन्सिपलसाठी क्वालिफिकेशन काय लागणार आहे तर BA MA BSc MSc। तर तुम्हाला B.Ed किंवा M.Ed लागणार आहे विथ 5 to 6 years एक्सपिरियन्स ॲज अ टीचर और प्रिन्सिपल। 5 किंवा 6 वर्षाचा मित्रांनो एक्सपिरियन्स लागणार आहे तुम्हाला टीचरचा किंवा प्रिन्सिपलचा। तर व्हाईस प्रिन्सिपलसाठी मित्रांनो एक जागा आहे आणि प्रिन्सिपलसाठी एक जागा आहे। तर व्हाईस प्रिन्सिपलसाठी पहा क्वालिफिकेशन काय लागणार आहे BA किंवा MA BSc किंवा MSc आणि B.Ed किंवा M.Ed। तर मित्रांनो विथ 5 to तोच एक्सपिरियन्स लागणार आहे, 5 किंवा 6 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे त्यासाठी। तिसऱ्या क्रमांकाची जी मित्रांनो पोस्ट आहे सुपरवायझर कोऑर्डिनेटर। तर यासाठी 4 जागा आहेत। तर क्वालिफिकेशन पहा BA MA BSc MSc B.Ed M.Ed विथ मित्रांनो यामध्ये 3 वर्षाचा किंवा 4 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे। तर KG टीचर, तर KG टीचरसाठी पहा क्वालिफिकेशन काय लागणार आहे तर KG टीचर मॉन्टेसरी ट्रेनड सर्टिफाइड प्रोग्राम इन अर्ली चाइल्डहुड अँड स्पेशल एज्युकेशन लागणार आहे आणि यासाठी मित्रांनो 32 जागा आहेत। नेक्स्ट पहा प्रायमरी टीचर। तर प्रायमरी टीचरसाठी मित्रांनो 1st to 5th म्हणजे मित्रांनो 1ली ते 5वी पर्यंतचे शिक्षक। तर यासाठी 66 जागा आहेत आणि यामध्ये मित्रांनो HSc D.Ed BSc BA B.Ed विथ 2 to 3 years एक्सपिरियन्स लागणार आहे। तर 6वी मित्रांनो पोस्ट आहे अप्पर प्रायमरी टीचर 6 to 8 क्लास। तर यासाठी 39 जागा आहेत आणि यामध्ये क्वालिफिकेशन BSc BA BA D.Ed विथ 2 years एक्सपिरियन्स लागणार आहे। तर क्रमांक 7ची जी पोस्ट आहे सेकंडरी टीचर। तर यामध्ये 9वी ते 10वीचं मित्रांनो शिक्षक 20 जागा आहेत आणि यामध्ये क्वालिफिकेशन MSc BSc MA BA B.Ed M.Ed विथ 2 years एक्सपिरियन्स लागणार आहे यामध्ये। तर तुम्ही पाहू शकता क्रमांक 8ची जी पोस्ट आहे स्पोर्ट्स टीचर। यासाठी 6 जागा आहेत आणि यासाठी क्वालिफिकेशन BSc BA B.Ed विथ 2 years एक्सपिरियन्स लागणार आहे। तर क्रमांक 9ची जी मित्रांनो पोस्ट आहे आर्ट डान्स अँड म्युझिक टीचर। तर यासाठी 6 जागा आहेत, क्वालिफिकेशन ATD क्राफ्ट म्युझिक विसार्ड। तर ही मित्रांनो क्वालिफिकेशन लागणार आहे। क्रमांक 10ची जी पोस्ट आहे कॉम्प्युटर टीचर। यासाठी 7 जागा आहेत, क्वालिफिकेशन पहा यासाठी BCA MCA डिप्लोमा इन कॉम्प्युटर सायन्स विथ 2 years एक्सपिरियन्स लागणार आहे। तर क्रमांक 11ची जी पोस्ट आहे लायब्ररियन। यासाठी बॅचलर ऑफ लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स डिप्लोमा इन लायब्ररी। तर मित्रांनो ही क्वालिफिकेशन लागेल त्यासाठी। क्रमांक 12ची जी पोस्ट आहे एज्युकेशन काउन्सिलर। यासाठी 2 जागा आहेत। तर क्वालिफिकेशन पहा BA BSc तर सायकोलॉजी विथ सर्टिफिकेट ऑफ डिप्लोमा इन गायडन्स इन काउन्सिलिंग हे क्वालिफिकेशन लागेल। क्रमांक 13ची जी मित्रांनो पोस्ट आहे स्किल सब्जेक्ट AI कोडिंग फायनान्स लिटरन्सी डाटा सायन्स। तर यासाठी 2 जागा आहेत, क्वालिफिकेशन MCA BCA कॉम्प्युटर सायन्स और IT। तर डिप्लोमा इन कॉम्प्युटर सायन्स और IT। तर मित्रांनो हे क्वालिफिकेशन त्यासाठी लागेल। तर पहा रोस्टर विल बी ॲप्लिकेबल फॉर प्रायमरी अप्पर प्रायमरी अँड सेकंडरी टीचर। तर पहा मित्रांनो प्रवर्गानुसार जागा SCच्या 20 जागा आहेत, STच्या 11 जागा आहेत, VJAच्या 5 जागा आहेत, NTBच्या 4 जागा आहेत, NTCच्या 5 जागा आहेत, NTDच्या 3 जागा आहेत, SBCच्या 3 जागा आहेत, OBCच्या मित्रांनो 30 जागा आहेत। तर EWSच्या 16, तर ओपनसाठी 60 जागा आहेत। अशा एकूण 157 मित्रांनो जागा आहेत। तर कंडिशन पहा condition applying for the post of all mentioned should be
एज्युकेटेड फ्रॉम कन्व्हेंट इंग्लिश मीडियम स्कूल अँड शुड बी व्हेरी फ्लुएंट इन इंग्लिश. तर मित्रांनो तुम्हाला फास्ट इंग्लिश आलं पाहिजे. द कॅन्डिडेट मस्ट हॅव कॉम्पिटन्सी टू टीच इन बोथ इंग्लिश अँड हिंदी. तर मित्रांनो इंग्लिश आणि हिंदीचं तुम्हाला ज्ञान आवश्यक आहे. तर प्रिफरन्स विल बी गिवन टू CBSE एक्सपिरियन्स्ड. तर प्रिफरन्स CBSE एक्सपिरियन्स जर असेल तुम्हाला तर प्रिफरन्स आहे. आणि मित्रांनो TET CTET क्वालिफाईड कॅन्डिडेट्स कम्प्युटर नॉलेज इज एसेन्शियल. तर हे तुम्हाला आवश्यक असेल. तर ॲप्लिकेशन प्रोसिजर पहा. ड्युली क्वालिफाईड कॅन्डिडेट शूड अप्लाय ऑन अ प्लेन पेपर गिविंग कंप्लीट बायोडाटा अलॉंग विथ सर्टिफाईड कॉपीज ऑफ सर्टिफिकेट. तर मित्रांनो तुम्हाला बायोडाटा आणि तुमची जी सर्टिफिकेट आहे त्याची कॉपी लागेल. मार्कशीट्स, कास्ट सर्टिफिकेट इज एसेन्शियल. तर तुम्हाला आवश्यक आहे. कास्ट सर्टिफिकेट ही तुम्हाला न्यायचं आहे. तर ओरिजिनल डॉक्युमेंट विल बी व्हेरीफाईड ॲट द टाईम ऑफ वॉक इन इंटरव्ह्यू. तर इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट व्हेरीफायसाठी लागणार आहेत. सॅलरीचं पहा. सॅलरी अँड अदर फॅसिलिटीज विल बी बेस्ड ऑन क्वालिफिकेशन, एक्सपिरियन्स अँड कॅपेबिलिटी ऑफ द कंडिशन ॲज पर रूल. तर मित्रांनो तुम्हाला जी सॅलरी आहे ती ॲज पर रूल भेटेल. तर वॉक इन इंटरव्ह्यू ऑन डेट तर 19/1/2025 ॲट मित्रांनो 9:30 वाजता तुम्हाला 19/1/2025 रोजी इंटरव्ह्यू असेल तुम्हाला. आणि कुठे असेल तर ॲट अप्पासाहेब भाऊराव पाटील इंग्लिश मीडियम स्कूल सातारा, तालुका मित्रांनो आणि जिल्हा सातारा. पिनकोड मित्रांनो 41501. तर 415001 मित्रांनो हा पिनकोड आहे. तर मित्रांनो चांगल्या जागा आहेत. नक्की तुम्ही फॉर्म भरा. आणि मित्रांनो माहिती जर आवडली असेल तर नक्की एक लाईक करा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.